मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं, नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल. टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही. आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने तुम्ही कुठं आहेत, तुम्ही एखाद्या मठात गेलात का, आश्रमात गेलात का, कुठं राहता, आम्ही विचारलं तुम्हाला. तुम्ही त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी. आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे. कारण समाजाला आडवं येणारा कोणी असो, कोणीही म्हणतो मी तुम्हाला, तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो, आपण नाही सोडत. मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत. हा, तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा, आम्ही ऐकू, पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे. आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण. त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो, त्याला सुट्टी नाही. मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे. मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार यांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये. खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोठ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला, आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय? तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. तुमच्या ग्रंथकाला आहे ना, तुम्ही मला काय करायचं त्याचं? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. तुमचं आमचं काय वैर आहे का? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कुणाला सोडित नाही मी, माझ्या परिवाराला सोडित नाही. तर तुम्ही कोण लागून गेलात? तुम्हाला ज्ञान सांगायला आम्ही कोण? तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. आम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे? तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची, आमचं घेऊ नका. आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने तुम्ही कुठं आहेत, तुम्ही एखाद्या मठात गेलात का, आश्रमात गेलात का, कुठं राहता, आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे? आम्हाला काय करायचं? तुमचं काहीच नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना. आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही. मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं, नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल. मला नाविलाज आहे माझ्या जातीसाठी. मी माझ्या पोराचं वाटलं नसतं होऊन देत. तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये. आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का? तुम्ही इकडं कम गेले, तिकडं कम गेले, तुम्ही असं कम करता, तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं, मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं, तुम्ही तमक्याकडे गेले, आम्ही काढलं का? आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं, आम्हाला गरजच नाही पडायची. पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता? तुम्ही आमच्याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं गोरगरीब मराठी एक झाले. तुमच्या पुऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त आहेत. मराठी पूर्वीचे असे होते, हात फिरायला तरी आमचे तुमचे. आता मराठी बदलले, पूर्वीचे मराठी नाही राहिले. कार्यक्रमात लावते मराठी आता. कारण नावीला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागल्यावर आम्ही कसं काय कोण घेऊ? तुम्ही काही बोलणार, आमचं वाटलं व्हायसारखं. मग आमच्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही मोठे आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय? मोठे असून येत लहान असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला का? आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा. तुम्ही काय बोलता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही. मग ते कोणी असो, आमची लढाई आम्ही लढतो, आम्ही आमचं बघू. यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानांचा ग्रंथ लिहा, पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिलाय. गोदाकाठच्या 113 गावांच्या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा आटपून जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पोहोचले. त्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. पहिल्यापेक्षा या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते, पण या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढलेला दिसून आला, असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय. मोर्चात आमच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे. 20 जानेवारीला अंतरवालीपासून मोर्चात मराठा बांधवांची संख्या कमी असेल, पण पुण्यापासून मोर्चात वाढ होईल. प्रशासन मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा काढत आहे, पण त्यांचाही आकडा चुकेल, असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आमच्या मुंबई मोर्चात ओबीसी समाज नाही तर ओबीसी नेते आडवे येत आहेत, ही त्यांची जुनीच सवय असल्याचा टोला जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना लगावला. राज्य मागासवर्ग आयोगाला सूचना करण्याइतपत आपण मोठे नाहीत, पण त्यांच्या कामाची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांनी सर्वेक्षणासाठी जे प्रश्न निवडले आहेत ते सर्व समाजासाठी असायला हवेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे. मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. जरांगे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे, त्यांचे तोंड देखील आलेले आहे. तसेच उजव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली असल्याचं, अधिक उपचार घेण्यासाठी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते दाखल होणार आहेत. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.